75 वर्षाच्या सुभद्रा आजी झाल्या जटामुक्त. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गडिंग्लज शाखेचा पुढाकार. गडिंग्लज सायन्स सेंटरमध्ये करण्यात आला सुभद्रा आजींचा सत्कार. मूळची चंदगड तालुक्यातील हलकर्णीच्या, पण सध्या मुलगा आणि सून पुण्यात वास्तव्याला असल्यानं त्यांच्यासोबत पुण्यात राहणाऱ्या सुभद्रा नेसरकर या 75 वर्षीय आजीबाई कित्येक दशकापासून डोक्यावर जटेचा भार वाहत होत्या. सुरुवातीच्या काळात अंधश्रद्धेपोटी त्यांनी जटा काढणं दूर, पण त्याबाबत कुणाला काही बोलूही दिलं नव्हतं. पण सध्या त्यांच्या डोक्यावर जटेचा पिंजोळा तयार झाला होता. मात्र तरीही कितीही त्रास सोसून त्या जटेचा भार वाहत होत्या. त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांना याबाबत खूप समजावून सांगूनही त्या ऐकायला तयार नव्हत्या. दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गडिंग्लज शाखेच्या वतीनं सुरू असलेले विविध गावातील जटा निर्मूलनाचं काम नेसरकर दाम्पत्याला माहीत होतं. सुभद्रा यांचा मुलगा सुरेश नेसरकर यांनी गडिंग्लज अनीस शाखेशी संपर्क साधून आईचं प्रबोधन करून तिला जटामुक्त करावं अशी विनंती केली. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा अनीस कार्याध्यक्ष बाळासाहेब मुल्ला, प्राचार्य साताप्पा कांबळे, कॉम्रेड उज्ज्वला दळवी, उर्मिला कदम, सुमन सावंत आदींनी सुभद्रा मावशीला जटामुक्त करून अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत साडी चोळी आणि पुष्पगुच्छ देऊन सुभद्रा आजी, त्यांचा मुलगा आणि सून यांचा सत्कार करण्यात आला. गडिंग्लज सायन्स सेंटरमध्ये हा कार्यक्रम झाला.